जरा बरोबर, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. उगाच वैसे शब्दांचे ते तर तू, उगाच वैसे शब्दांचे ते तर तू, उगाच वैसे शब्दांचे ते तर तू. नाहीत डोळे बोर बोलू काही. नाहीत डोळे बोर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. उद्याची किती काळजी बघरांगीतून, उद्याची किती काळजी बघरांगीतून, उद्याची किती काळजी बघरांगीतून. परवा आहे उद्याच नंतर बोलू काही. परवा आहे उद्याच नंतर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून, शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून, शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून. वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही. वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर 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 बोलू काही. नमस्कार रसिको. के वाघ महाविद्यालय आयोजित आजच्या आयुष्यावर बोलूकाच्या मैफिलीमध्ये ध्वनी व्यवस्थेवर प्रशांत वाडेकर, तबल्यावर आदित्य आठले, गिटारवर रितेश ओहोळ, संदीप खरे आणि मी सलील कुलकर्णी तुम्हा सर्वांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेने आपल्या सगळ्यांचा हा कार्यक्रम आता 1100 प्रयोगांपर्यंत येऊन पोहोचला आहे. हे सगळं श्रेय तुमचं आहे. भारताबाहेर जवळजवळ 14-15 देशांमध्ये हा कार्यक्रम सादर झाला. मागच्या महिन्यामध्येच अमेरिकेचा 4था दौरा या कार्यक्रमाचा झाला आणि आता जवळजवळ 35 शहरांमध्ये अमेरिकेमध्ये आयुष्यावर बोलू काही झाला आणि त्याला अशीच भरभरून दाद मिळाली. त्यामुळे या निमित्ताने जगभरातल्या मराठी रसिकांचे आभार मानतो. कारण नवीन काहीतरी घेऊन आपण जेव्हा रसिकांसमोर येतो तेव्हा आपल्याकडे इतका मोठा इतिहास आहे काव्याचा, संगीताचा. असं असताना कोणीतरी नवीन येऊन आपली स्वतःची वाट निर्माण करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्याला दाद देणं, अगदी या वयोगटापासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद दिसतो तेव्हा खूप समाधान वाटतं. आता बरं झालं लहान पोरं ओरडली, कारण मी असं समजत होतो की इथे लहान मुलं आहेत की नाही असं जरा विचार करत होतो की अकोबाई डकोबाई गायचं की नाही गायचं असं. पण लहान मुलांचा आवाज आला त्याच्यावरनं गायला पाहिजे असं वाटतं. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. बरेच मान्यवर इथे आहेत. फीडबॅक फॉर्म्स बद्दल मी ऐकलं तर सगळ्यांना ते मिळणार आहेत. फीडबॅक द्यायचे ते संयोजनाबद्दल, म्हणजे नाही तर तुम्ही लोक म्हणाल की निळा जब्बा का नाही घातला, हिरवा का नाही घातला, तर तो फीडबॅक नाही. कार्यक्रम कुठल्या प्रकारे पुढच्या वेळी कुठच्या प्रकारचे करावेत. कारण काय होतं आपल्याकडे लोकांना कोरा फॉर्म आणि पेन दिलं ना की लोक मनात असं सगळं लिहितात त्याच्यावर.
आल्या आल्यात सरबत दिलं असतं तर बरं झालं असतं. इथपासून जे जे मनात येतं तो विषय वेगळा आहे अर्थात. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि इतका सुंदर पाऊस पडतोय आज. पुण्याहून नाशिकला येताना कंटिन्युअस पाऊस होता आणि खरंच ते जे रूप सगळं बदलतं एकदम. सगळं असं हिरवं हिरवं दिसायला लागतं. प्रसन्न वाटतं. असं प्रत्येक वेळेला असं वाटतं की इथे गाडी थांबवावी आणि